हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्त सोया खिमा बनवणार आहोत. चमचमीत सोया खिमा. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे ना, सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्याला मी छान असं 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये मी भिजून ठेवलं होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड साध्या पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास भिजून ठेवू शकता. मी गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं भिजून ठेवलं आणि हे बघा छान असे फुलले आहेत. मी हे मोठे सोयाबीन घेतले आहे. जर तुमच्याकडे छोटे असतील तर तुम्ही छोटे घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे सोया ग्रॅन्युअल्स असतील ना, तर मग ते सोया ग्रॅन्युअल्स तुम्ही भिजवून पिळून घेऊ शकता. मग त्याला मिक्सरमध्ये वगैरे वाटायची काही गरज नाही आहे. आता आपण हे मोठे घेतलेत ना तर मी काय करणार, हे पाणी सगळं आपण पिळून घ्यायचं आणि मिक्सीमध्ये ॲड करायचे आहेत. सगळं पाणी मी पिळून घेतलेलं आहे आणि या सोयाबीन भिजवायच्या आधी मी 4 ते 5 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ मी धुवून घेतले होते आणि नंतर मग मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजून ठेवले होते. आता मी हे मिक्सरमध्ये फिरून घेते आहे आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही सोया ग्रॅन्युअल्स घेतलं ना, तर मग ही प्रोसेस करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट सोया ग्रॅन्युअल्स पाण्यामधून भिजवून पिळून तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे बघा, मी हे मिक्सरमध्ये असं हे फिरून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण असं खिमासारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही सोयाच्या ऐवजी चिकनचा खिमा पण वापरू शकता. आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता सोया खिमा करण्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. मी हे जिरं ॲड करते आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. जिरं फुटलं ना किंवा आपल्याला मी 1 ते 1.5 इंच मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 चक्री फूल घेतलेला आहे आणि 1 मी हिरवी वेलची घेतलेली आहे आणि हे तमालपत्र आहे ते मी तोडून घेतलेलं आहे. तुम्हाला जर लवंग आणि मिरी ॲड करायची असेल ना तर तुम्ही करू शकता. खडे मसाल्यामध्ये मी फक्त एवढंच ॲड केलेलं आहे. खडे मसाले छान असे परतले ना की आपल्याला हे 3 मोठे कांदे आहेत ते मी चॉप करून घेतलेले आहे. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत मी काय करते आहे, ह्या चॉपरमध्ये 4 मोठी साईजचे टोमॅटो आहेत त्या मी ह्या चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेते आहे. 1 मिनिट झाली आहे. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, कांदा ना हलकासा गुलाबी झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. तुमच्याकडे नुसतं आलं लसूणची पेस्ट असेल ना तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची सगळं मी मिक्स करून वाटून ठेवते म्हणून मी ते ॲड केलेलं आहे. छान असं आलं लसूण परतून घ्यायचं म्हणजे जो काही त्याचा कच्चा फ्लेवर, आलं लसणाचा कांद्याचा कच्चा फ्लेवर असेल ना तो सगळा निघून जायला पाहिजे, कच्चा वास. परत आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनिटानंतर आपण उघडून बघूया. 1 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. कांदा आणखी जरा जास्त छान असा गुलाबी परतला गेलेला आहे. आता ना मी हे टोमॅटो जे चॉप केले आहेत ना ते मी ह्याच्यामध्ये घेते आहे. आता मी काय करते आहे, हे जे चॉपरमध्ये जे टोमॅटो आणि ह्याचा पल्प लागला ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि मी गरम करत ठेवते आहे. हे बघा, हे मी चॉपर धुवून हे पाणी घेतलेलं आहे. आता मी हे पाणी गरम करत ठेवते आहे. चवीपुरतं आपण मीठ ॲड करायचं आहे. टोमॅटो आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे आणि एका साईडला आपण जे चॉपरमध्ये मी टोमॅटो चॉप केला होता ना ते चॉपर धुतलं आणि ते पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. 1 मिनिटांनी परत आपण उघडून बघूया. हे बघा, हलकंसं तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाले करायचे आहेत. मसाल्यामध्ये मी हळद पावडर ॲड करते आहे, लाल तिखट ॲड करते आहे आणि मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरली होती. आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली होती म्हणून मी जास्त तिखट नाही ॲड करत आहे. पण तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
धना जिरा पावडर आणि थोडासा मी आता गरम मसाला ॲड करते, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा आपण नंतर ॲड करूया. हे जे मी गरम पाणी केलं होतं ना थोडंसं, ते आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करते आहे, म्हणजे काय मसाला जळू नये. परत झाकण ठेवूया आणि मसाले छान असे शिजवू देऊया. आता 1 मिनिट झाली आहे, उघडून बघूया. हे बघा, छान मस्त असं तेल सुटलेलं आहे, मसाला छान असा परतला गेलेला आहे. आता आपण जे हे सोया वाटून ठेवले होते ते आपल्याला ॲड करायचे आहेत. हे बघा, सोयाबीन मस्त परतले गेली आहे. आता त्याला ग्रेव्ही करण्यासाठी आता मी जे चॉपरवर टोमॅटो चॉप केले होते त्यातलं मी पाणी हे ॲड करते आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. मी हा अर्धा कप गरम पाणी केलं होतं, ते मी अर्धा कप ॲड करते आहे. छान असं मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवूया आणि आणखी 2 ते 3 मिनिटं छान असं आपण शिजवू द्यायचं आहे. हे बघा, आपला सोया किमा छान असा मस्त परतला गेलेला आहे, छान शिजला गेलेला आहे. आणि आता मी हा गॅस बंद केलेला आहे. आता गॅस बंद केल्यावर ह्याच्यात मी अर्धा चमचा परत गरम मसाला ॲड करते आहे. आणि ही कोथिंबीर आपण ॲड करूया. आणि हा थोडासा आपण लिंबू पिळूया, छान टेस्ट येतो. आता हा गरमागरम सोया किमा तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, ब्रेड बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता. खूपच छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आणखी ग्रेव्ही हवी असेल ना तर आणखी थोडे टोमॅटो ॲड करा. मी 4 टोमॅटो ॲड केले, तुम्ही 5 ते 6 टोमॅटो ॲड करू शकता, म्हणजे आणखी थोडीशी ग्रेव्ही तुम्हाला मिळेल. आणि थोडं गरम पाणी आणखी ॲड करा, म्हणजे छान तुम्हाला अशी पावाबरोबर खायला ग्रेव्ही मिळू शकते. आम्हाला चपाती बरोबर आहे, म्हणजे एवढी ग्रेव्ही पुरेशी आहे. आता आपण सर्व करूया. तर फ्रेंड्स, हे बघा, मस्त गरमागरम असा आपला सोया किमा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्याच्याने मी जी पण काय छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, आणि हे फ्री आहे. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.